नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भागामध्ये. आज आहे 5 जानेवारी 2025 आणि आपण चर्चा करणार आहोत 6 जानेवारी 2025 मध्ये कोणते स्टॉक आपल्याला घ्यायचे आहेत आणि निफ्टीच्या लेवल काय असतील. तत्पूर्वी मी माझा यूट्यूब चॅनलचा जो डॅशबोर्ड आहे तो ओपन केलेला आहे. याच्यामध्ये कंटेंटमध्ये मी जातोय आणि त्यानंतर मी जातोय प्लेलिस्टमध्ये. तर तुम्हाला इथे प्लेलिस्ट दिसत असेल, त्याच्यामध्ये स्टॉकमध्ये मी स्टॉकचं ॲनालिसिस कसं करतो ते मी दाखवतो. टेक्निकल ॲनालिसिस बिगिनर हा तुम्हाला जो प्लेलिस्ट दिसतीये, तर ही प्लेलिस्ट नवीन लोकांनी जरूर पाहावी. त्याच्यामध्ये प्राईसचं ओपन, हाय, लो, क्लोज कॅन्डल कशी तयार होते त्यापासून, म्हणजे मुळापासून सुरुवात केली आहे. म्हणजे तुमचा जो पाया असतो त्यापासून सुरुवात केली आहे. ती बेसिकच्या एक 30 ते 40% भाग त्याच्यामध्ये या प्लेलिस्टमध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर खाली टेक्निकल इंडिकेटर म्हणून हा एक नवीन प्लेलिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये टेक्निकल इंडिकेटर कसे वापरायचे आणि त्याचे फेक किंवा चुकीचे सिग्नल कसे ओळखायचे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर नेहमी या 2 प्लेलिस्ट प्रत्येकाने पाहाव्यात. आणि त्याचा तुम्ही शिक्षण किंवा त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी मी ज्या आता पुढे सांगतोय त्या तुम्हाला कळतील. आता मी जातोय पहिल्या चार्टवर. त्याचं नाव आहे एपीएल अपोलो ट्यूब्स लिमिटेड. याचा डेचा चार्ट आपण पाहतोय. याच्यामध्ये जर तुम्ही बघाल, मी थोडं झूम बॅक करतोय, तर याच्यामध्ये बघाल तर एवढा मोठा हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे आणि इथे बघाल तर तुम्हाला गेल्या 3 ते 4 दिवसापासून या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे आणि ही जी वरती ब्लॅक लाईन काढली आहे, तर ती त्याचं उद्याची रेजिस्टंट किंवा एक शेवटचं हाय मानायची लेवल आहे असं म्हणू शकतो. मी याच्यावर माझा कर्सर नेला तर साधारणपणे उद्या हा स्टॉक 1641 ची लेवलपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्यावरतीही जाऊ शकतो. तर उद्या या स्टॉकमध्ये बुलिशनेस दिसेल असं मला वाटतंय. आता हे जे बाकीचे जे EMA कसे लावलेले आहेत किंवा ह्या डॉटेड लाईन काय आहेत किंवा ही ब्ल्यू लाईन का काढलेली आहे, या ब्लॅक लाईन, ट्रेड लाईन का काढलेल्या आहेत, हे ऑलरेडी मी सगळ्यांना शिकवून झालंय. दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट. तर यामध्ये बघाल तर याच्यामध्ये पहिल्या दिवशी, नंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे शेवटच्या जो 3 दिवसापूर्वीचा दिवस होता ट्रेडिंग डो, त्याच्या आदल्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला लागोपाठ 3 दिवस बुलिश कॅन्डल दिसत आहेत आणि खाली व्हॉल्यूम वाढताना सुद्धा दिसतोय. आणि इकडे MACDनी ऑलरेडी क्रॉस केलेला आहे. जर तुम्ही इथे बघाल तर इकडे MACDनी MACDनी सिग्नल लाईन क्रॉस केलेली आहे. मग इथे ॲक्च्युली इथे बाय सिग्नल मिळतोय. त्यानंतर सुद्धा ही कॅन्डल चांगली झाली आहे, तर इथे बाय सिग्नल मिळाला आहे. तर उद्या हा स्टॉक, हा जो शेवटचा रेजिस्टंट लेवल आहे त्या लेवलपर्यंत पोहोचेल किंवा तोही तोडू शकतो. म्हणजे उद्या या स्टॉकमध्ये सुद्धा बाय सिग्नल आहे. हे तुम्ही स्टॉक कन्सिडर करू शकता तुमच्या पेपर ट्रेडिंगसाठी. तिसरा, आतापर्यंत हे 2 स्टॉक तुम्ही बघितलेले आहेत. तर 2 स्टॉक, ज्यांना फक्त स्टॉकमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी इथपर्यंतच व्हिडिओ पाहावा. यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो निफ्टी ॲनालिसिसचा असेल. आता मी निफ्टी ॲनालिसिसमध्ये वळतोय. हा तुम्ही समोर चार्ट पाहताय तर त्या पहिल्या कंपार्टमेंटमध्ये किंवा ह्या पहिल्या सर्कलमध्ये डेचा चार्ट आहे आणि इकडे बघाल तर हा 1 आवरली चार्ट आहे किंवा 60 मिनिटचा चार्ट आहे. तर मी पहिल्यांदा 60 मिनिटच्या चार्टवरती जातो नेहमीप्रमाणे. तर तुम्ही बघाल तर इकडे जी 20 आठवड्याची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे, ब्ल्यू कलरची लाईन, त्याला रिस्पेक्ट केलंय या ज्या शूटिंग स्टारनी. आणि त्यानंतर या निफ्टी इंडेक्समध्ये पडझड झाली किंवा बिअरिशनेस होता. तर ते काल आपण बघितलं, काल म्हणजे शुक्रवारच्या दिवशी, की निफ्टी ही खाली पडलेली होती, ज्याचं डिस्कशन ऑलरेडी आपण गुरुवारी केलं होतं, की एवढी बुलिश कॅन्डल होऊन सुद्धा आपलं एक आपण व्ह्यू मार्केटमध्ये घेऊन गेलो होतो, की निफ्टी उद्या पडणार आहे आणि त्याप्रमाणेच निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन आला किंवा निफ्टी खाली पडली. आता त्यानंतर निफ्टी जर खाली पडत गेली तर ही जी ब्लॅक ट्रेंड लाईन दिसते त्यापर्यंत खाली जाईल असं वाटतंय. तर शेवटचा जो जो व्हॅल्यू आहे तो 23,707 चा दिसतोय. मी ब्लॅक लाईनवरती कर्सर नेल्यानंतर इथे बाजूला एक व्हॅल्यू दिसते, ती साधारण 23,702 ची, म्हणजे 23,700
हा खालचा सपोर्ट दिसतोय 1 आवरच्या चार्टवरती आणि वरचा रेझिस्टन्स जो दिसतोय तो 24,250चा. म्हणजे आपल्याला असं वाटतंय या 1 आवरली चार्ट प्रमाणे की साधारणपणे 23,700चा खालचा सपोर्ट आहे आणि वरचा रेझिस्टन्स जो आहे तो 24,250चा आहे. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, 24,250 आणि 23,700. आता आपण जाऊया 1 डेच्या चार्टवरती. मी ॲक्च्युली परत हा थोडा दुसरा स्टॉक निवडतो आणि परत निफ्टीकडे जातो, कारण ते थोडं लोडिंगचे इश्यू काहीतरी आहेत या साईडचे. तर मी परत रिफ्रेश करतो पेज. आणि इथे परत निफ्टीचा डेचा चार्ट, जो आपला निफ्टी खूप स्लो चाललाय आज. निफ्टी डे चार्ट, हा डे चार्ट ओपन केला. आता मी डेचा चार्ट डायरेक्ट उघडतो. आता तुम्ही हे सगळे मी थोडा व्हॉल्यूम डेटा सुद्धा बंद करतो, म्हणजे नंतर आपण बघूया. हा ऑलरेडी मी हे सगळं डायग्राम किंवा हे जे ट्रेंड लाईन काढलेत ते ऑलरेडी आधी पण होत्या. तर ही गुरुवारी मस्त बुलिश कॅन्डल झाली. लास्टच्या शुक्रवारी ही बियरिश कॅन्डल झाली. तर बियरिश कॅन्डलकडे तुम्ही जरा बघाल, थोडं मी याला या सगळ्या गोष्टींना थोडं मी हाईड करतो. हाईड कराल तर बघा की आज जो शुक्रवारचा क्लोज जो आहे तो डेची जी ब्ल्यू लाईन आहे त्याच्या खाली आहे. म्हणजे हा एक चुकीचा सिग्नल किंवा वाईट सिग्नल आहे निफ्टीसाठी. यासाठी मी असं म्हणतोय की कधीही मुव्हिंग ॲव्हरेज ज्या असतात, म्हणजे ज्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ह्या मुव्हिंग ॲव्हरेज दिसत आहेत, जसं ग्रीन कलर ही 100ची असते, ही पिंक कलरची जी 50ची असते आणि ही ब्ल्यू कलरची जी आहे ती 20 दिवसाची असते. तर आणि ऑलरेडी ह्या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली आहे. परत त्याच्यापेक्षा आणखी वाईट गोष्ट म्हणजे जी ही 20 दिवसाची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा खाली क्लोज दिला या कॅन्डलनी. आणि या कॅन्डलकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्याल तर ही बियरिश मारुबोजू कॅन्डल आहे. म्हणजे आणखीन या निफ्टीमध्ये विकनेस दिसतोय. म्हणजे आपण टेक्निकली कॅन्डलकडे बघून सुद्धा आपल्याला असं वाटते की इथे बियरिश कॅन्डल आहे. दुसरी गोष्ट असं आहे की त्याने जो क्लोज दिलाय त्याची क्लोज व्हॅल्यू जी आहे ती तिन्ही EMA खाली क्लोज झाली आहे. त्यामुळे इथे आणखी बियरिशनेस आपल्याला वाटतोय. आता मी परत ह्या गोष्टी सगळ्या क्लोज करतो आणि परत मी माझे जे ट्रेंड लाईन आहेत ते वापस आणतो. आता समजा असं वाटते की याने उद्या ह्या 20 EMA पेक्षा खाली क्लोज दिला, तर ही जी ब्लॅक लाईन आहे ती सपोर्टचं काम करते आणि ब्लॅक लाईनच्या इथे जर तुम्ही इकडे व्हॅल्यू बघाल, मी जेव्हा ब्लॅक लाईनवर ठेवतो तेव्हा ती व्हॅल्यू येते 23,720. जसं आपण मागाच्या 1 तासाच्या चार्टवरती सुद्धा बघितलं होतं की 23,700च्या आसपास खालचा सपोर्ट आहे आणि वरती जो रेजिस्टंट आहे तो 24,250चा आहे. म्हणजे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टंट तरी कळालं. ओव्हरऑल कालची जी कॅन्डल होती त्यांनी बियरिश व्ह्यू दाखवलाय आणि त्यांनी 20 दिवसाची डेची EMA आहे ती पण तोडलेली आहे. म्हणजे अजून बियरिशनेस आपल्याला मार्केटमध्ये दिसतोय. पण मार्केट खाली जरी पडलं तर कुठपर्यंत पडू शकतं, तर 23,700 पर्यंत पडू शकतं. ही आपल्याला लेवल माहीत असायला हवी. बरोबर आहे. आता जी 20 दिवसाची EMA जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, तर ती 24,000 आहे. म्हणजे आपल्याला तिन्ही गोष्टी बघायच्या आहेत. 24,000चा ओपन इंटरेस्ट पण बघायला लागेल आपल्याला आणि 23,700चा ओपन इंटरेस्ट पण आपल्याला बघायला लागेल. म्हणजे आपल्याला कॅन्डल स्टिकवरून तरी कळतंय की उद्या बिअरिश मार्केट आहे. आता ओपन इंटरेस्ट काय म्हणतोय ते बघूया. आता आपण निफ्टीचा ओपन इंटरेस्टमध्ये आलो. इथे तुम्ही बघाल तर इकडे निफ्टी लिहिलेलं आहे आणि इथे करंट लिहिलेलं आहे. तरी पण आपण करंट म्हणून जी नियरेस्ट वीकली एक्सपायरी आहे ते आपण सिलेक्ट करूया. पहिल्यांदा आपण सिलेक्ट करूया नियरेस्ट वीकली एक्सपायरी. तर 9 जानेवारी 2025 ही नियरेस्ट वीकली एक्सपायरी आहे. तर ती आपण सिलेक्ट केली. आता आपण जाऊया ओपन इंटरेस्टकडे. तर आपण ज्या ठिकाणी आपण सपोर्ट बघितला होता ती व्हॅल्यू होती 23,700.
तर तुम्ही बघाल इथे 23,700 आहे आणि 23,700ला पुट रायटर्सचा ओपन इंटरेस्ट खूप प्रमाणामध्ये आहे आणि कॉल रायटर्सचा ओपन इंटरेस्ट फार कमी प्रमाणामध्ये, म्हणजे हा खूप छान सपोर्टचं काम करणार आहे हे आपल्याला कळालं. परत 24,250 किंवा 24,200 या ठिकाणी कॉल रायटर्सचा ओपन इंटरेस्ट खूप आहे, म्हणजे इकडे रेजिस्टन्सचं काम चांगलं चाललंय हेही तुम्हाला दिसतंय. आता तुम्ही जे ओपन इंटरेस्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कम्पेअर करूया, तर पुटचा ओपन इंटरेस्टची लाईन जरी मी काढली तर तुम्हाला इथे कॉलचा ओपन इंटरेस्ट कम्पॅरेटिव्हली जास्त दिसतोय, म्हणजे रेजिस्टन्स जास्त स्ट्रॉंग आहे सपोर्टपेक्षा, हे तुम्हाला लक्षात आलं. आता आपण चर्चा करूया 24,000ची, कारण तिथे डेची EMI आहे. तर डेच्या EMIच्या ठिकाणी बघाल तर पुट रायटर्स जास्त आहेत आणि कॉल रायटर्स कमी आहेत, म्हणजे उद्या जे भांडण होणार आहे ते 24,000च्या पुट आणि कॉलच्या मध्ये होणार आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आता मी चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा बघतोय, तर चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा बघाल तर तुम्हाला चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा बघाल तर इथे चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये कॉल रायटर्सचा डेटा खूप स्ट्रॉंग दिसतोय आणि पुट रायटर्सचा डेटा आहे तो वीक दिसतोय, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की कॉल रायटर्स किती इथे ॲक्टिव्ह आहेत, म्हणजे ओपन इंटरेस्टच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला लक्षात येत आहे की इकडे उद्या बिअरिश मार्केट असण्याची शक्यता आहे, प्रोव्हाइडेड 24,000चा लेवल ही तुटायला पाहिजे, हे एक अजून त्याच्यामध्ये आपण कंडिशन लावू शकतो, बरोबर आहे. आता आपण जाऊया, हा तर झाला आपण जो आतापर्यंत बघितला आहे ओपन इंटरेस्ट, हा आहे ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट, म्हणजे ऑप्शन चेन मधला ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट, बरोबर. आता आपण जातोय फ्युचर्स ओपन इंटरेस्ट, तर तुम्ही ही निफ्टी NSEची वेबसाईट दिसते, तर त्याच्यामध्ये तुम्ही निफ्टी 50 टाईप करू शकता, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये जाऊ शकता आणि हा जो ऑल हिस्टॉरिकल डेटा आहे त्याच्यामध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला तिथे मी ऑल हिस्टॉरिकल डेटामध्ये जातो आणि इथे 1 वीक सिलेक्ट करतो आणि एक्सपायरी सिलेक्ट करतो साधारणपणे जानेवारीची, बरोबर, आणि याला फिल्टर करतो. फिल्टर केल्यावर तुम्हाला इथे सगळा फ्युचरचा डेटा येईल, कारण आपण इथे फ्युचरचा डेटा बघतोय. फ्युचरच्या डेटामध्ये आपल्याला ओपन इंटरेस्ट बघायचा आहे, जसं आपल्याला गुरुवारी म्हणजे थर्सडेला ओपन इंटरेस्टमध्ये आपल्याला हे सापडलं होतं की तिथे शॉर्ट कवरिंग झाली आहे, म्हणजे तिकडे ओपन इंटरेस्ट कमी होतोय, हे आपल्याला पाहिलं. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे की ओपन इंटरेस्ट कसं काय आहे, इकडे थोडं वेळ लागतोय. ऑल हिस्टॉरिकल डेटा 1 वीक, परत ऑप्शन टाईप इंडेक्स फ्युचर इयर 2015 जानेवारी आणि फिल्टर. हां, बरोबर. आता तुम्ही इथे बघाल हा पूर्ण फ्युचरचा डेटा आहे. एक मिनिट इथे करतो. इथे बघाल तुम्ही तर 2 तारखेला आपण बघितलं होतं की तिथे वजा 45,800चा ओपन इंटरेस्ट कमी झाला आहे, म्हणून त्या दिवशी मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती. आणि जो शुक्रवारचा डेटा जो आहे त्याच्यामध्ये 1,83,975, म्हणजे या दिवशी 1,83,000 लोकांनी शॉर्ट पोझिशन घेतलेली आहे, म्हणजे एवढ्या लोकांनी तिथे त्या लोकांना असं वाटते की मार्केट शॉर्ट जाणार आहे, म्हणजे फ्युचरचा डेटा सांगतोय मार्केट खाली पडणार आहे. ओपन इंटरेस्टचा डेटा सांगतोय जर 24ची स्ट्राईक जी आहे त्यापेक्षा खाली मार्केट गेलं तर तुम्हाला तिथे फॉल दिसू शकतो आणि कॅन्डल पण सांगते तुम्हाला फॉल दिसू शकतो. म्हणजे आता मी इथे थोडं मी समराईज करतो गोष्टी सगळ्या, की कॅन्डल सांगते की मार्केट खाली जाणार आहे. मुव्हिंग ॲव्हरेज जे आहेत, मुव्हिंग ॲव्हरेज आहेत त्यासुद्धा सांगतायत मार्केट खाली जाणार आहे, बरोबर. आता मी थोडा परत याच्यामध्ये व्हॉल्यूमचा डेटा पण टाकतो, व्हॉल्यूम नव्हता टाकला मी, आता व्हॉल्यूमचा डेटा पण टाकतो. बघा इकडे एवढी मोठी ग्रीन कॅन्डल झाली, व्हॉल्यूम कमी, हे मार्केट एवढ्या छोट्या कॅन्डलने पडलं, व्हॉल्यूम जास्त, म्हणजे व्हॉल्यूमचा डेटा पण सांगतोय मार्केट खाली पडणार आहे, कॅन्डल सांगते मार्केट खाली पडणार आहे, मुव्हिंग ॲव्हरेज सांगत आहे की मार्केट खाली पडणार आहे
आणि फ्युचर सांगताय फ्युचरचा ओपन इंटरेस्ट सांगतोय मार्केट खाली पडणार आहे. ऑप्शनचा डेटा सांगतोय मार्केट खाली पडणार आहे. कंडिशन फक्त एकच की 24,000ची स्ट्राईक त्यांनी तोडली पाहिजे. म्हणजे जवळपास 7-8 पॉईंट सांगतात की मार्केट खाली पडणार आहे, तर उद्या मार्केट खाली पडणार आहे असंच वाटतंय. आपण ही सगळी स्टडी आहे ते डेटा पॉईंट्सवरती करतो, त्यामुळे डेटा जो सांगतो त्या बाजूलाच आपल्याला विचार करायला लागेल. उद्या जर मार्केट बुलिश झालं तर मी ट्रेड करणार नाही निफ्टीमध्ये, कारण मी एक बिअरिश व्ह्यू घेऊन निघालोय. दुसरी गोष्ट, तुम्हाला जेव्हाही हे माझा व्हिडिओ आवडतो तेव्हा नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण ते दाबल्यानंतरच तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि मी हे एज्युकेशनल पर्पजसाठी सगळं टाकतोय. कृपया याला तुम्ही एक इन्व्हेस्टिंग म्हणून ॲडवाईस म्हणून घेऊ नका, कारण मी कोणती टिप्स देत नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवायसाठी इथे आलेलो आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.